Today start next chapter systematic of living organism. organismचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्लॅन्ट आणि ॲनिमलचं काय आहे सिस्टमॅटिक आहे म्हणजे त्यांचं वर्गीकरण ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आता फर्स्ट सी कॅन यू रिकॉल म्हणजे पहिला भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. पहिला भाग अभ्यासायचा आहे त्याच्यामध्ये व्हॉट इज 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वर्गीकरणाची क्लासिफिकेशनची सिस्टीम कुठली आहे. 5 किंगडम सिस्टीम आपल्याला ते पुढं भाग आलेलाच आहे. पुढं आपल्याला ते अभ्यासायचं आहे. मग आता फक्त 5 किंगडम सिस्टीम कुठली आहे. पहिलं आहे किंगडम मोनेरामध्ये वर्गीकरण केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. दुसरं आहे किंगडम प्रोटिस्टा, तिसरं किंगडम प्लॅन्टी, चौथं किंगडम फंजाय आणि पाचवं किंगडम ॲनिमॅलिया. म्हणजेच मोनेरा म्हणजे छोट्याल्या ऑर्गॅनिझममध्ये वर्गीकरण केलं जातं. प्रोटिस्टा म्हणजे थोडंसं मोठं. तिसरं किंगडम प्लॅन्ट म्हणजे प्लॅन्टमध्ये वर्गीकरण केलं जातं. फंजाय म्हणजे बुरशीसारख्या ऑर्गॅनिझम्समध्ये वर्गीकरण केलं जातं. आणि चौथं आहे किंगडम ॲनिमॅलिया ॲनिमलमध्ये वर्गीकरण केलं जातं. ते आपल्याला अभ्यासायचं आहे. मग तत्पूर्वी इंट्रोडक्शन. देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी. देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आहे ऑर्गॅनिझममध्ये अराउंड अस म्हणजे आपल्या सभोवताली. सिन्स द टाइम ऑफ इमेमोरियल म्हणजे सिन्स टाइम ऑफ इमेमोरियल म्हणजे ज्यावेळी डेव्हलपमेंट होत होती त्यावेळेला इमेमोरियल वी ह्युमन्स हॅव बीन एक्सप्लॉयटिंग हिज वेल्थ फॉर युअर ओन बेनिफिट. स्वतःचा वेल्थ म्हणजे काय आहे समृद्धी. स्वतःच्या भरभराटीसाठी ह्युमन हॅव बीन एक्सप्लॉयटिंग दिस वेल्थ फॉर आवर अँड ओन बेनिफिट. स्वतःच्या बेनिफिटसाठी वापरलेली आहे संपत्ती. ड्युरिंग दिस प्रोसेस मॅन ट्राय टू डिफरन्शिएट बिटवीन अँड आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम. त्याला मग बरेचसे ऑर्गॅनिझम्स आढळून आलेले आहेत. इव्हेंच्युअली दिस इव्हॉल्व इनटू ब्रँच ऑफ बायोलॉजी म्हणजेच हे पुढं नंतर डेव्हलपमेंट होत गेली बायोलॉजीमध्ये. नोन ॲज सिस्टेमॅटिक्स ऑर क्लासिफिकेशन. यालाच काय म्हणायचं सिस्टेमॅटिक ऑर क्लासिफिकेशन. द मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन डेटेड बॅक टू एन्शियंट टाइम. सुरुवातीपासूनच मेथड काय झालेली आहे क्लासिफिकेशनची सुरू झालेली आहे. म्हणजेच माणसाने काय केलेलं आहे स्वतःच्या संपत्ती मिळवण्यासाठी आणि डेव्हलप होण्यासाठी काय केलेलं आहे बऱ्याच ऑर्गॅनिझमचा स्टडी केलेला आहे. त्याच्यातूनच नवीन ऑर्गॅनिझम्स त्याला सापडू लागलेले आहेत आणि त्याच त्याच त्याचा एका स्वतंत्र शास्त्रामध्ये अभ्यास केला गेला. त्याला काय म्हणायचं बायोलॉजी म्हणायचं आहे. मग त्या अभ्यास करण्याच्या पद्धतीला काय म्हणायचं बायोलॉजीमध्ये अभ्यास केला जातो परंतु त्या पद्धतीला काय म्हणायचं सिस्टेमॅटिक्स ऑर क्लासिफिकेशन. डेट back to ancient time when Indian, Greek, Roman philosopher have contributed their might of systematic science. म्हणजेच कधी चालू झालं इंडियन, ग्रीक अँड रोमन फिलॉसॉफर्स म्हणजे तत्ववेत्ता त्यांनी काय केलेलं आहे एन्शियंट टाईमला याचा अभ्यास केलेला आहे सिस्टेमॅटिक आणि क्लासिफिकेशन. मग आपण आता डेफिनेशन पाहू. व्हॉट इज सिस्टेमॅटिक्स. सिस्टेमॅटिक्स इज अ स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कॉम्पॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. सिस्टेमॅटिक काय आहे एक पद्धत आहे टाईप आहे कशाचा काइंड्स ऑफ. सिस्टेमॅटिक इज अ स्टडी ऑफ काइंड्स म्हणजे प्रकार स्टडी करण्याचा आणि विविधता स्टडी करण्याचा काय आहे एक सिस्टेमॅटिक इज अ स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी विविधता आणि प्रकार
प्रकाराचा अभ्यास करण्याचा काय आहे सिस्टमॅटिक एक पद्धत आहे. मग त्याच्यामध्ये आणखी काय केलं जातं? अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. इव्होल्यूशन म्हणजे काय? पूर्वीपासून ऑर्गॅनिझम आलाय, प्लॅन्ट आली, त्याच्यात नवनवीन वर्षानुवर्ष आल्यावर त्याच्यामध्ये इव्होल्यूशन होते. काहीतरी नवीन थोडासा बदल होतोय. मग आणि त्याची रिलेशनशिप काय केली जाते? स्टडी केली जाते. कशाशी संबंध आहे त्या प्लॅनचा हे स्टडी केलं जातं. त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक. म्हणजे सिस्टमॅटिकमध्ये काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सिस्टमॅटिकमध्ये विविधता आणि प्लॅन्टचे आणि ॲनिमलचे प्रकार, वेगवेगळे प्रकार अभ्यासले जातात आणि त्यांची इव्होल्युशनरी रिलेशनशिप अभ्यासली जाते. मग पुढचा भाग आहे टेक्सॉनॉमी. टेक्सॉनॉमी डेफिनेशन आहे. 1 मार्काला डेफिनेशन येऊ शकते. टेक्सॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन ऑफ फॉलोइंग सर्टन रूल प्रिन्सिपल. काहीतरी रूल आणि प्रिन्सिपलद्वारे काय केलं जातं? अभ्यास केला जातो. क्लासिफिकेशन, वर्गीकरण केलं जातं. मुलांना आपल्या पृथ्वीवर कोट्यावधी छोटाले प्लॅन्ट्स, मोठाले प्लॅन्ट्स, ॲनिमल्स एवढी विविधता आहे आणि मग त्याचा सगळ्याचा अभ्यास करणं थोडंसं फास्ट आहे आणि कठीण जातं. म्हणून टेक्सॉनॉमी ही एक ब्रँच आहे. त्याच्यामध्ये टेक्सॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन ऑफ फॉलोइंग सर्टन रूल्स. सगळ्याचं क्लासिफिकेशन व्हावं, वर्गीकरण व्हावं, अभ्यास व्हावा, त्याच्यासाठी वेगवेगळे रूल्स वापरले जातात. वर्ड टेक्सॉनॉमी कम फ्रॉम टू ग्रीक वर्डपासून आलेला आहे. टेक्सिस मिनिंग अरेंजमेंट. टेक्सिस म्हणजे काहीतरी अरेंजमेंट आहे आणि नॉमन्स मिनिंग लॉ किंवा रूलच्या साहाय्याने अभ्यास केला जातो. द टर्म टेक्सॉनॉमी वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय A.P. कॅन्डोली या सायंटिस्टने. स्विस बॉटॅनिस्ट आहे, सायंटिस्ट आहे, त्यांनी स्टडी केलेला आहे. मग टेक्सॉनॉमी म्हणजे समजलंय. आता पुढचा भाग आहे क्लासिफिकेशन. म्हणजे टेक्सॉनॉमीमध्ये दुसरी तुम्ही अशा पद्धतीने ही डेफिनेशन करू शकता. आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर ऑफ प्लॅन्ट नोन ॲज टेक्सॉनॉमी. पुढचा भाग आहे क्लासिफिकेशन.